पिंजरा पिंजरा रे। आता परत त्याचा फोन नाही लागला ना तर जीवच घेईन मी याचा। मुझेच पण ना एक नंबरचा मूर्ख मुलगा आहे। माझ्या कपाळीच कुंकू साता जन्मात टिकवा। गेली का ती आनंदी घर सोडून? अगं जाईल की, तू कशाला एवढी काळजी करते? तात्याने एवढी तंबी दिली नव। नक्की काय झालं हो तुम्हाला? म्हणजे अहो नारकऱ्यांनी तुमच्या मुलाला आणि त्या आनंदीला लॉजवर रंगे हात पकडले की नाही, आणि तुम्ही इथे खुशाल स्वेटर विणत बसलाय। हे बघ नारायण, जे झालं ना ते पचायला एवढं अवघड आहे ना की त्याच्याकडे कानाडोळाच केलेला बरा बघ। तुम्ही त्या तात्याला घेऊन या, मी त्या आनंदीला घराच्या बाहेर काढते। अगे नारायणी नारायणी ये। गोरख, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे। ते मी तुझ्याशी आत्ता बोलू शकतो का? अरे दादा, असं काय बोलतोय? सरळ सांग ना, मी जे काय बोलतोय ते ऐक म्हणून। मी काय नाही म्हणणार आहे का? नाही, तात्याने मला फोन केला होता। तू म्हणे त्याला आनंदीवरून धमक्या देतोस? अरे दादा, तात्या कधी खरं बोललाय का? याही वेळेस खोटं बोलतोय। म्हणजे मी कधी त्याच्या घरी गेलो तर नारायणीला भेटायला आणि आनंदीला भेटायला। हा खोटं बोलतोय। तुला खरं काय ते माहितीये ना? तू सांगे ना सगळं खरं खरं। आता त्यांच्या घरी जाऊन हा काय करतो आपल्याला कुठे माहितीये ना? आणि तसे तो तात्या कुठे एवढा सत्यवानाचा अवतार आहे? काय बोलतोस? हे खरं काय ते सांग नाही ना, तुला माहितीये ना सगळं? अगं माहितीये म्हणजे गावातच कुठेतरी ऐकलंय मी एवढं। बरं झालं तुम्ही सगळे आलात, नाहीतर हिने मला मारून टाकलं असतं। नारायणी, तू काय बोलतेय? सांग, मी बरोबर बोलतेय। या सगळ्यांना माहितीये मी कधी खोटं बोलत नाही ते। मला हे पटतच नाहीये। आनंदी असं करूच शकत नाही, माझा विश्वास आहे। ओ दाखलं, अहो त्याला कशाला वरडताय? वरडायचं असेल तर हिला वरडा की। आणि काय गये भावाने, दिस गेलेल्या बाईशी असं वागतात? कृपा कर, पण त्या बिचाराला वेठीच धरू नकोस। तुला जर एवढीच काळजी वाटत असेल ना तर जा आमचं घर सोडून। ही माझ्या बाळाला मारून टाकेल। माझ्या म्हणजे आपल्या म्हणायचं होतं मला। ए नारायणी, काहीतरी अभद्र बोलू नकोस। मग हिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा। बऱ्या बोलान चालायला लागायचं। तात्या, मी काही केलेलं नाहीये, मी कुठेही जाणार नाही। तुम्ही सगळे जरा बाहेर चला, मला बोलायचं तुमच्याशी। हा, त्या ओसरीवर चला। म्हणजे आता ओसरीवर नेऊन आमचा अपमान करणं वे? तसं नाहीये तात्या, मला या पोरी समोर तुमच्याशी बोलायचं नाहीये तात्या, प्लीज। का नाही बोलायचंय? आणि आपण का घाबरतो हिला? नारायणी, नवरा बायकोच्या नात्यात त वरून ताकभात ओळखता आलं ना तरच ते नातं खरं। तयार हो आणि मंदिरात जा। इकडचं सगळं मी व्यवस्थित हँडल करेन। वीर, वीर, गजा, तुला सकाळी मी एक काम सांगितलं होतं, अजून झालेलं नाहीये ते का? कळत नाहीये का तुला? हे बघ गजा, शेवटचं सांगतोय, बाहेर जा आणि माझं ते काम करून ये, आणि काम झाल्याशिवाय आलास ना तर खबरदार। चल, चालता हो। टवाळ काय करत बसतोय नुसतं? आणि तुझं काय ग? हे बघ नारायणी, तुला जशी ती या घरात नकोय ना तशीच ती मलाही या घरात नकोय। पण म्हणून सारखं सारखं तिच्या समोर बोलून दाखवायचंय का हे आपण? नारायणी, स्वतःला खूप हुशार समजतेस ना तू, मग एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला? हे बघ नारा, शत्रूला गोड बोलून दूर करायचं असतं। तो दूरही झाला पाहिजे आणि त्याला कळताही कमा नाही की त्याला आपण दूर केलंय। तू जर तिच्याशी अशीच वागत राहिलीस तर ती मला डिवोर्स देईल असं वाटतंय का तुला? मला एक सांग, तुला खरंच असं वाटतंय ना की तिने मला डिवोर्स द्यावा? मग जरा तिच्या कलानं घ्यायला नको का? उठसूट भांडत बसायचंय तिच्याशी? अशाने ती जर इरेला पेटली आणि एक दिवस म्हणाली की नाही देत वीरला डिवोर्स, काय करणार आहेस तू? पिंजरा